नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नौकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाअंतर्गत 12,000 पेक्षा जास्त जागांची लवकरच मेगा भरतीची आहे. वनसेवक या पदासाठीची मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर यामध्ये पाहू शकता महत्त्वाची अपडेट जी आहे वन संरक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेली आहे. यानुसार शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार, रक्षक, त्याचबरोबर खानसामा, शिपाई मदतनीस आहे, सफाई कामगार, रखवालदार, माळी इत्यादी पदांसाठी जे आहे वनसेवक या पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे वन विभागाकडून राबवण्यात येणार आहे. या संदर्भातली महत्त्वाची अपडेट पाहू शकता. प्रधान मुख्य वन संरक्षक, वन बल प्रमुख, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या कार्यालयाअंतर्गत पाहू शकता. विषय आहे, हे लेटर जे आहे इंटरनल लेटर आहे. वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गांची आवश्यकता आणि सहभाग या संदर्भातलं हे पत्र आहे. यानुसार प्रस्तुत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त आकडेवारीच्या आधारे वन विभागात 12,991 वनसेवकांची पदे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव संदर्भीय पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला होता. प्रत संलग्न यामध्ये सदर प्रस्तावाचे परिशिष्ट 3 मध्ये वन विभागाने या पदांचा तपशील नमूद केला आहे. तर यानुसार सदर पदनिर्मितीमध्ये प्रस्तावाच्या अनुषंगाने बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाकरता आवश्यक मनुष्यबळ व नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा 2 भागात विभागणी प्रस्तावित करायची असून सदर मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. तर यामध्ये पाहू शकता, वन परिक्षेत्र कार्यालयात बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाचे स्वरूप आणि त्याकरता आवश्यक मनुष्यबळ याची माहिती यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. वनपरिक्षेत्र कार्यालयात बाह्य यंत्रणेद्वारे भरायच्या मनुष्यबळाचे काम हे मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल. त्यामध्ये शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार, रक्षक इत्यादी स्वरूपाच्या कामाचा समावेश असेल. यामध्ये वनपरिक्षेत्र कार्यालयात सद्य मंजूर कार्यरत असलेल्या पदांव्यतिरिक्त कार्यालयनिहाय अशा बाह्य यंत्रणेद्वारे भरायच्या कमीत कमी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे याची माहिती जे आहे प्रत्येक वन विभागाच्या कार्यालयाला पाठवायची आहे. यानंतर पाहू शकता, वन विभागाअंतर्गत विश्रामगृहे, शासकीय निवासस्थाने इत्यादीमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे भरावायच्या मनुष्यबळाचे काम हे मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल. त्यामध्ये खानसामा आहे, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, रखवालदार, माळी इत्यादी स्वरूपाच्या कामांचा समावेश असेल. सबब राज्यात वन विभागाची किती विश्रामगृहे व शासकीय निवासस्थाने आहे त्या अनुषंगाने विश्रामगृहे, शासकीय निवासस्थाने इत्यादीमध्ये सध्या मंजूर व कार्यरत असलेल्या पदांव्यतिरिक्त अशा बाह्य यंत्रणेद्वारे भरायच्या कमीत कमी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे याची माहिती प्रत्येक वन विभागाच्या कार्यालयाअंतर्गत मागवण्यात आलेली आहे. यानुसार वन विभागाअंतर्गत क्षेत्रीय कामासाठी फील्डवर्क नियमित आवश्यक मनुष्यबळ खालील कामांसाठी क्षेत्रनिहाय रेंज वाईज किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे याची सुद्धा माहिती मागवण्यात आलेली आहे. यानुसार वायरलेस यंत्रणेसाठी लागणारे मनुष्यबळ, यानंतर आपत्कालीन यंत्रणा रेस्क्यू टीमसाठी लागणारे मनुष्यबळ आहे. यानंतर गस्त संरक्षण आहे, अँटी स्मगलिंग, अँटी पोचिंग सेवा, वनीकरण, वृक्षारोपण, वनवे विझवणे, लाकूड तोड, लाकूड फटा जमवणे इत्यादी वन्य कामांसाठी लागणारे मनुष्यबळ म्हणजेच वनसेवक ही पदे जी आहेत 12,991 पदांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक कार्यालयानिहाय जी रिक्त जागा आहेत किंवा आवश्यक असणाऱ्या ज्या जागा आहेत, मनुष्यबळ आहे याची माहिती मागवण्यात आलेली आहे. यामध्ये विस्तारित पद्धतीने ज्या जागांची माहिती देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे. लवकरच या भरती अंतर्गत 9 डिसेंबरपर्यंत ही माहिती मागवण्यात आलेली आहे. म्हणजे लवकरच जी आहे अधिकृतरित्या एकूण रिक्त किती जागा आहेत याची माहिती अवेलेबल होईल आणि त्या पद्धतीने अधिकृतरित्या वनसेवक पदासाठीची 12,000 पेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रियेसाठी अधिकृत जाहिरात शासनातर्फे जाहीर केली जाईल, वन विभागातर्फे जाहीर केली जाईल. तर या अगोदरची प्रोसेस आहे जवळजवळ पूर्ण झालेली आहे. पाहू शकता, या अगोदर शासनाकडे ही माहिती जाहीर करण्यात आलेली होती की रिक्त जागा आहेत आणि त्या भरायच्या आहेत. या संदर्भातले या अगोदर शासनाकडे ज्या माहिती आहे ती अपडेट करण्यात आलेली होती आणि यानुसार आता लेटेस्ट माहितीनुसार जे शासनाकडून जे माहिती आहे म्हणजे कोणत्या विभागासाठी किती जागा राखीव आहेत याची माहिती मागवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार
रिक्त जागांची माहिती मिळाल्यानंतर अधिकृत जी जाहिरात आहे ती जाहिरात जारी करून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. म्हणजे याच वर्षी फेब्रुवारी मार्चपर्यंत जी आहे सरळ सेवेची जी भरती आहे, सरळ सेवेची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल आणि यासाठीची अपडेट जी आहे जारी केली जाईल. एकूण रिक्त जागा कोणकोणत्या संवर्गासाठीच्या किती जागा आहेत या संदर्भातली जी अपडेट आहे यामध्ये जारी केली जाईल. प्रत्येक प्रवर्गाने आहे ज्या जागांची माहिती जारी करून त्या पद्धतीने जे आहे वेतन श्रेणी आणि याबद्दलची माहिती जारी करून ते पदे जी आहेत, रिक्त पदे जी आवश्यक पदे आहेत वनसेवकाची, ही पदे यानुसार भरली जातील. या संदर्भात अपडेट लवकरच येईल. तर पाहू शकता यामध्ये किती जागा आहेत वनमजुरांच्या आवश्यकतेबाबतची आकडेवारी यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. नागपूर वन विभागासाठीची जी आहे 1 एप्रिल 2024 रोजी कार्यरत जी अधिसंख्या वनमजूर आहे, त्याचबरोबर क्षेत्रीय कामाकरता अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे किंवा म्हणजे आवश्यकता आहे किंवा नाही याबद्दलची माहिती यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. नागपूर वन विभागासाठी पाहू शकता जागा ज्या आहेत 1 एप्रिल 2024 रोजी कार्यरत वनमजूर आहेत 332 आणि आवश्यक आहेत 189. यानंतर नागपूर वर्धा विभागासाठीचा आहे भंडारा वन विभाग, गोंदिया वन विभाग आहे. यानंतर नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदियासाठीचा आहे. यानंतर पाहू शकता चंद्रपूरचा जो आहे चंद्रपूरसाठीचे सुद्धा दर्शवण्यात आलेले आहेत. गडचिरोली विभाग आहे. गडचिरोली विभागानंतर अमरावती विभाग आहे. अमरावती विभागानंतर यवतमाळसाठीचे आहे. एकूण जागा पाहू शकता किती आता सध्या कार्यरत वनमजूर आहेत आणि किती आवश्यकता आहे याची आकडेवारी यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. आणि ही आकडेवारी शासनाला म्हणजे शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे, जाहीर करण्यात आलेली आहे. आणि शासनाकडून यानंतर जी अपडेट देण्यात आलेली आहे यानुसार रिक्त जागांची माहिती मागवण्यात आलेली आहे. आणि पुढची प्रोसेस जी आहे म्हणजेच 12,991 जागांसाठीची ही भरती प्रक्रियेसाठी लवकरच अधिकृतरित्या जो आहे जाहिरात जाहीर केली जाईल. आणि त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, सरळ सेवा भरती प्रक्रिया ही राबवण्यात येईल. म्हणजेच महत्त्वाची माहिती आहे, आनंदाची बातमी आहे. वनसेवक, वनमजूर इत्यादी जी विविध पदे आहेत वन विभागांतर्गत भरली जाणारी, यासाठी लवकरच मेगा भरतीची जवळजवळ 12,991 पदांसाठीची जाहिरात जी आहे येणार आहे. तर यामध्ये पाहू शकता वनमजुरासाठी, फक्त वनमजुरांसाठी 8,446 जागा रिक्त आहेत आणि त्या भरल्या जाणार आहेत. आणि या पद्धतीने लवकरच जी जाहिरात आहे 12,991 जागांसाठीची लवकरच अधिकृतरित्या वन विभागाकडून जाहिरात जाहीर केली जाऊ शकते. या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.